मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मराठा आंदोलकांच्या सोबत बैठक। मनोज जरांगेंना उपोषण मागे घेण्यास सांगावं, आंदोलकांची विनंती। कुणाच्या ताटातून काढून घेऊन दुसऱ्याच्या ताटात वाढणं ही सरकारची भूमिका नाही। ओबीसींच्या आरक्षणाला हात लावणार नाही, मंत्री शंभूराज देसाईंचा पुनरुच्चार। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 6वा दिवस। काल वडीगोद्रीत झालेल्या मराठा ओबीसी वादावर जरांगे काय बोलतात याकडे लक्ष। मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा मणिपूर करायचाय का? जरांगेंना कायदा मंत्री करणार आहेत का? ओबीसी आंदोलक मंगेश ससाणेंचा सवाल। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 4था दिवस। तर अंतरवाली सराटीत ओबीसी आरक्षणासाठी मंगेश ससाणे यांचंही उपोषण। त्यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस। आमरण उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आता उपचार घेण्याची गरज। वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती, आरोग्य प्रशासनाकडून उपचार घेण्यासाठीही विनवणी। जालन्यात मंगेश ससाणेंच्या उपोषणातील सहकारी बाळासाहेब दखनेंची प्रकृती खालावली। रक्तदाब कमी झाल्यामुळे दखने उपचारासाठी रुग्णालयात दाखल। जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा बांधवांकडून जालना बंदची हाक। सध्या तरी शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद। छोटे व्यावसायिक रस्त्यावर, वाहतूकही सध्या सुरळीत। परभणीचे ठाकरे गटातले खासदार बंडू जाधव यांनी जरांगेंची घेतली भेट। तब्येतीची विचारपूस करत काळजी घेण्याचं केलं आवाहन। जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परभणी शहरासह जिल्ह्यातल्या बाजारपेठा बंद। खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात। शांततेत बंद पाळण्याचं मराठा बांधवांचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरमध्ये जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जालना रोडवरच्या केम्ब्रिज चौकात मराठा बांधवांचा रास्ता रोको। पोलिसांनी काही आंदोलकांना घेतलं ताब्यात। इंदापुरात बसस्थानकासमोर जरांगेंच्या समर्थनार्थ केला रास्ता रोको। मराठा बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी। मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदचा पुणे शहरावर कोणताही परिणाम नाही। मार्केट यार्ड, बाजारपेठेसह वाहतूक सुरळीत। ग्रामीण भागामध्ये मात्र बंदला संमिश्र प्रतिसाद। बीड आणि पुण्यापाठोपाठ मुंबईतही मराठा आंदोलक आक्रमक। जरांगेंच्या समर्थनार्थ चेंबूरमध्ये 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण। चेंबूर कॅम्पमधल्या गॉल्फ क्लब समोर होणार उपोषण। यवतमाळच्या उमरखेडमध्ये मराठा आंदोलकाचं शोले स्टाईल आंदोलन। मराठा तरुणाचं पाण्याच्या टाकीवर चढून जरांगेंचं उपोषण सोडवून मागण्या मान्य करा या मागणीसाठी आंदोलन। पंढरपुरात धनगर समाजाच्या उपोषणाचा आजचा 14वा दिवस। आमदार शहाजी बापू पाटलांची आंदोलनस्थळी भेट। यावेळेला आंदोलकांकडून ढोल वाजवत पाठिंब्याबाबत सवाल। राजकोट किल्ल्यावरील पुतळा लोकार्पणासाठीच्या कार्यक्रमाचा पैसा नारायण राणेंनी लोकसभा निवडणुकीत वाटला। ठाकरे गटातले आमदार वैभव नाईकांचा गंभीर आरोप। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार। त्या सगळ्या संदर्भात ठाकरे गटातले आमदार वैभव नाईकांची हायकोर्टात याचिका। पुतळा बनवण्यासाठी शिल्पकार जयदीप आपटेला केवळ 26 लाखच मिळाले। आमदार वैभव नाईकांचा दावा। नौसेनेच्या कार्यक्रमात मोदींच्या हेलिकॉप्टरमधील इंधन जिल्हा नियोजन समितीच्या पैशातून टाकण्यात आलेलं होतं। ठाकरे गटातले आमदार वैभव नाईकांचा गंभीर आरोप। महाराष्ट्राला निवडणूक आयुक्त कधी मिळणार? आदित्य ठाकरेंचा सवाल। सुजाता सौनिक यांना आयुक्त होण्यासाठी सरकार दबाव टाकतंय, ठाकरेंचा आरोप। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्ह आणि याबाबतची सुप्रीम कोर्टातली सुनावणी 25 सप्टेंबरला। पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शरद पवार गटानं दिलंय आव्हान। महाविकास आघाडीचं जागा वाटप 10 दिवसात पूर्ण होणार। शरद पवारांची माध्यमांना प्रतिक्रिया। तर लोकसभेत आम्हाला चांगलं यश मिळालं, विधानसभेसाठीही वातावरण चांगलं असल्याची पवारांची प्रतिक्रिया। इंदिरा गांधींचा आदर्श घेऊन सरकारनं निवडणुका घ्यायला हव्यात। त्यांना माहिती होतं त्या हरणार आहेत, तरी त्यांनी निवडणुका पुढे ढकलल्या नाहीत। या सरकारनं जम्मू काश्मीर आणि हरियाणासह निवडणुका घ्याव्यात, खासदार संजय राऊतांचं आव्हान।
शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यावर कधीच टीका करत नाहीत, कारण ती माझी लायकी नाही, माझ्या लेवलचा माणूस संजय राऊत. मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. भास्कर जाधवांचा मुलगा विक्रांत जाधवांनी अजित पवारांची घेतली भेट. अजित पवार चिपळूण दौऱ्यावर असताना विक्रांत जाधवांनी घेतली भेट राजकीय नव्हे कौटुंबिक, विक्रांत जाधवांची माहिती. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार या आशयाचे बॅनर. ईदच्या निमित्त गुणवडी चौकात कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. अजित पवारांच्या हस्ते मोहोळ तालुक्यातल्या भेटलीमध्ये नगरपंचायत पाणीपुरवठा प्रकल्प योजनेचा शुभारंभ. सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, आमदार यशवंत माने यांची उपस्थिती. सोलापूरच्या मोहोळ इथल्या चंद्रमोळी चौकात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न. शर्ट काढून अजित पवारांना निवेदन देण्यासाठी थांबलेल्या आंदोलकांना पोलिसांनी अडवलं. सोलापुरातल्या मोहोळमध्ये कडकडीत बंदनं, अजित पवारांचं स्वागत. मोहोळकरांचा सकाळपासून मोहोळ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. अनगरमध्ये मंजूर झालेलं अप्पर तहसील कार्यालय रद्द होण्यासाठी मोहोळ बंदची हाक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.